100, 200, 400 मध्ये ह्याला गोल्ड मिळाली ऑलिम्पिक मध्ये. कुठे? पॅरा ऑलिम्पिक कोल्हापूरला. या पोराला ह्या दोघाला वयोगटात ह्यांच्या. चांगला आहे. आता इथून पुन्हा पंजाबला होईल का दिल्लीला होईल काय माहिती पुढच्या महिन्यात. चाक खाली घुसलं का काय बघायचं. नाही चाकच निघून गेले सर. या गाडीचं चाकच निघून गेले आणि गाडी चक खाली गेले. बेकार अवस्था असते. असं डॅम किंवा पाणी नदी वगैरे असली तर सगळे हिरवेगारच राहतात का. पाण्याला कमीच राहत नाही पिकावाला. सगळ्यात जास्त ऊस आहे तिकडं कारण जवळ तळ असतं. आणि पाऊस पण भरपूर पडतो इकडं. मोठा आहे मग भरपूर मोठा तळ आहे. सगळे हिरवे गार आहेत इकडचे पिकं बघा. आमची ड्युटीच अशी आहे की पेशंट गाडीला नाही आला की आम्ही स्वतः घरी पेशंटच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करून येतो. बघा तिथं आहे गाडी किती लांब आहे बघा. आणि एक दादा खूपच सिरियस आहेत म्हणून कळाल्यावर त्यांच्या घरी येऊन आमची सर्व टीम येऊन विचारपूस करून चालवत. आता बारीक बारीक टेकड्या हे करणार काढून दिली चिपकून ठेवल्यासारखं. आणि काय करणार माहिती का जिथं चांगला रस्ता केले का तिथं जाऊन एक फोटो काढून पाठवणार झाला रस्ता. आणि दाखवताना काय दाखवणार 10 रुपयाच्या कामाला आम्ही 120 रुपये खर्च केलो. संपला विषय. ह्याच रस्त्याला व्यवस्थित उतरून जर हे करून जर केले व्यवस्थित दबाई वगैरे करून तर काय बिघडणार आहे. बिघडते ना त्यांना परत मिळायला पाहिजे ना काम. मग काय ना काय भेटायला पाहिजे त्यांना. दरवर्षी काम मिळायला पाहिजे ना. इकडे घ्या मग. रोड जर चांगला करून टाकला त्यांच्या पोटावर पाय पडते. मग त्याच्यामुळे तर ही एवढं बारीक बारीक खड्डे बिड्डे बुजवतात. परत खराब हो परत रोजगार मिळवायला. लोकांना रोजगार तयार करतात पण स्वतःच काम खराब आहे ते दाखवत नाही. ते हे आहेत रिअल बिझनेसमॅन माहिती आहे का तुम्हाला. घरबार सोडून मग त्यांना 1 रुपया कसं अपेक्षा नसते. काहीच अपेक्षा नसते त्यांना. आपल्याला कसं असते अपेक्षा आपल्याला घ्यावं तसं ते मुरमुर करायचं. दूध मसाला लावून तुम्ही फ्रीज घेतलं कुठे त्यांना फ्रीज. आणि गावात जागा दिसेल तिथं का जागा दिसेल तिथं आपलीच जागा. बिझनेसमॅन रिअल बिझनेसमॅन आहे ती. रिअल बिझनेस. हे काय एक गाडीत खर्च करायचा नाही अजिबात नाही. म्हणजे आवश्यक तेवढंच फोटो. बस. फ्लिपकार्टची कमाल. ऑर्डर करून 15 दिवस झाले. फुल थंडी होती तेव्हा मागवलेलं. आता आले. काय चालत राहते. खेडेगाव आहे ना शेवटी. ड्युटी संपल्यावर समुद्राला निघालो खास कारखाना बघायला. नाही आमच्या साहेबाचं गॅस संपलं होतं. गॅस आणायला चाललो. किती मोठा कारखाना आहे राव.